इतिहासातील महान लोकात व धर्मसंस्थापकांच्या यादीत एक महापुरुष जगातील 12 वकिलांपैकी एक, ज्याला कोलंबिया विद्यापीठाने ज्ञानाचे प्रतीक म्हणजे सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हटले असा विश्वरत्न, ज्याने भारतातील तमाम बहुजन समाजाला प्रतिष्ठित नागरिकाचा दर्जा प्राप्त करून दिला. एक ज्ञान सूर्य जगाच्या प्रकाशामुळे या देशातील तमाम बहुजनांच्या आयुष्यात ज्ञानरूपी प्रकाश आला व त्याचे जीवन बदलले. अशा या मानवाला महापर्वांनी विनम्र अभिवादन करून मी चव्हाणताईंना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विचारांना दलितांचे अन्यायाशी झुंजत जगले जीवनवीराचे, बाबा जीवनवीराचे. साऱ्या दुनियेत गाजले नाव रे, भीमरायाने सोडिले गाव, भीमरायाने सोडिले गाव. शोषितांचे हक्क सुरक्षित ठेवाया झिजले, बाबा ठेवाया झिजले. दुःख आमुचे बघता डोळे बाबांचे भिजले, न त्यांना काही तुझे सुचले. फिरले कीच्या साठी गाव रे, भीमरायाने सोडिले गाव, भीमरायाने सोडिले गाव. स्वतंत्र भारत देशासाठी बुद्धी वेचिली, त्यांनी बुद्धी वेचिली. घटनेची निर्मिती करून क्रांती पण केली, अखेर क्रांती पण केली. हृदयी देशाच्या साठी सद्भाव रे, भीमरायाने सोडिले गाव, भीमरायाने सोडिले गाव. आज अखेरी अन्यायाचे तोडिले बंद, तयांनी तोडिले बंद. सतत खेळले जुन्या रूढींशी, लढले ते द्वंद्व, बाबा लढले ते द्वंद्व. घेऊन बुद्धाच्या चरणी धाव रे, भीमरायाने सोडिले गाव, भीमरायाने सोडिले गाव. पहा मरणाने टाकला डाव रे, भीमरायाने सोडिले गाव, भीमरायाने सोडिले गाव, भीमरायाने सोडिले गाव. जय धन्यवाद ताई. भीमरायाने सोडिले गाव, खूप सुंदर ताई, खूप छान गीत गायलेलं आहे. मी महेंद्र जाधव सरांना विनंती करेल की त्यांनीही त्यांचं मनोगत व्यक्त करावं. करुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रथम ठिकाणी वंदन करतो. त्या ठिकाणी
मंचावर विचार मंचावर असणारे आमचे सगळे स्नेही आणि बंधू आणि भगिनी, आज खऱ्या अर्थानं अतिशय दुःख दिवस आहे. 65 वर्ष झाली आपण आपल्या नेत्याला, आपल्या उद्धारकर्त्याला आपण चुकलेलो आहोत. आताच कथित केल्याप्रमाणे आमच्या बोरेताई एकच सांगितलं की उपाध्या किती असाव्या, उपाधी किती असाव्या. असं कोणीही नेता दाखवा किंवा कोणी की त्याला एकदा उपाधी आहे म्हणजे आपलं आपण त्यांना एवढा उपाध्या देऊ. आज आपल्याला काही ज्ञान अमृत वाचलेलं आहे आणि आज आपल्यातून ते केलेलं आहे. दुःख दिवस आहे. बऱ्याच गाण्यामधून पण अक्षरशः म्हणजे अश्रू येण्यासारखीच हे आहे. सकाळी मी पण हे अशा 2-3 गाणी लावले. मला पण खूप अंतःकरण भरून आलं होतं की आज खरंच हा आयुष्यातला एक मोठा दुःख दिवस आहे. जास्त न बोलता मी प्रतिनिधीला या ठिकाणी अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो.
सोडून गेले गेले बाबा सोडून गेले. म्हणून आलं एकदम असं झालं. गेले बाबा सोडून गेले. ताई सगळ्यांना तुम्ही रडवलं. सुंदर खूप गीत होतं ते. खरोखरच बाबा गेले. त्या दिवशी रात्री दिल्लीवरून बाबासाहेब येणार, मुंबईला येणार, ही बातमी जेव्हा कळली त्यावेळेस पूर्ण मुंबईचे रस्ते शांत दिसत होते. समुद्र सुद्धा, लाटा सुद्धा शांतपणे येत होत्या आणि किनाऱ्यावर जोराच्या आपण आतमध्ये जात होत्या. त्या सुद्धा बाबासाहेबांची वाट बघत होत्या. असं लहान मुलं आणि वयोवृद्ध मुलं छाती पिटून रडत होते. बघता पूर्ण रस्ते गच्च जमा झाले होते बाबासाहेबांचा रस्ता बघण्यासाठी. आणि तरुण पिढी हाय बघून रडत होती की आमचे बाबा गेले. आतापर्यंत अशी कधी कोणतीही आणि कोणाची घटना झाली, खूप नेते होऊन गेले असतील, पण अशी घटना आतापर्यंत झालेली नाही. वयस्कर माणसं सुद्धा ऊर पिटून आक्रोश करून रडत होते की आमचा पालनहार गेला होता. आता आम्ही कशासाठी जगायचं आणि काय जगायचं. खरोखर साहेब खूप तुम्ही एकदम म्हणजे बोलता सुद्धा येत नाहीये मला. मी नागले सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नागले सर, ताराचंद नागले. नाही माझा आवाज प्रश्न काय गजभार सरांना विनंती करते की त्यांनी थोडा वेळ द्या प्रत्येकाला. हो, सगळ्यांनाच म्हणजे मनोगत व्यक्त करायचं आहे आजच्या दिवशी. तर थोड्याशा थोडक्यामध्ये हो, आपल्या वेळेमध्ये आपल्या वेळेमध्ये तुम्ही 2-2 मिनिटं. महागुरू तथागत गौतम परमपूज्य ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या वास्तव मी माझ्या कुटुंबातर्फे प्रणाम करतो, अभिवादन करतो. आत्ताच मोरेताईंनी अतिशय सुंदर असं भावपूर्ण गीत त्यांनी गायलं. म्हणाला सर्वांचं मन हिरावून टाकलं. आणि बाबासाहेबांच्या विषयी काय बोलावं ह्या दिवशी मला तर खरं समजत नाही. आजचं माझं मन अक्षरशः त्यांच्या विचारांनी घरून गेलेलं आहे. त्यामुळं मी इतर काही न बोलता फक्त माझ्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि मला अभिवादन करण्यासाठी संधी दिल्याबद्दल आयोजकांसाठी मी धन्यवाद मानतो. जय भीम, जय हिंद. भारताच्या कोट्यावधी दलितांचा उद्धारकारक प्रज्ञासूर्य ज्याने आपल्या ज्ञान परिसाच्या स्पर्शाने गांजलेल्या कोट्यावधी अज्ञात लोकांना सुवर्णमय केले, तो ज्ञानरूपी सूर्य लोप पावला. 5 डिसेंबर 1956ची काळ रात्र असंख्य दलितांना दुःखमय करून गेली. भीमाई रामजीच्या नंदना कधी रे येशील जन्मी पुन्हा. भीमाई रामजीच्या नंदना कधी रे येशील जन्मी पुन्हा. तुझ विना विश्व हा सुना चरणी तुझ्याही वंदना कधी रे येईल जन्मी पुन्हा. 6 डिसेंबर या दिनाला गेला सोड
मी रमा मोहोडला विनंती करेन. मी असंग आलाय का? असंग ये असंग तू काय गाणार आहे का? ये बाळा. असंग हा सर्वात लहान आपला उपासक आहे, परंतु कायम तयारीनिशी विहारात येत होतो आणि काहीतरी आपल्याला देऊन जातो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आज बाबासाहेबांचा स्मृती दिन आहे. त्यांच्या प्रतिमेला आणि त्यांच्या विचाराला अभिवादन. आज मी भीमराय दलिता हे गीत सादर करत आहे. गीत सादर करत आहे. भीमराय दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला, आई हो रिया दुबळ्यांना निवारा दिला. भीमराय दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला, आई हो रिया दुबळ्यांना निवारा दिला. भीमराय दलिता जग सारे झोपले तो नाही झोपला, जग सारे झोपले तो नाही झोपला, रात्र दिन जागुनी देशासाठी खपला. जागे तरुणी समाजा पहारा तो दिला, पहारा तो दिला, आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला, आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता शिकवूनी समाजाला तोही शिकला, शिकवूनी समाजाला तोही शिकला, स्वतःपायी पुन्हा पुढे कधी नाही झुकला. दुःख जाणून सुखाचा उभारा तो दिला, उभारा तो दिला, आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला, आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. उपकार बाबांचे ते नाही फिटला, उपकार बाबांचे ते नाही फिटला, प्रभाकर ते सांगूनी आज नाही घटणार. क्रांती घडवून माणसानी खारा तो दिला, निखारा तो दिला, आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता सहारा तो दिला, सहारा तो दिला, आई होऊन या दुबळ्यांना निवारा दिला. भीमरायाने दलिता जय भीम. खूप सुंदर असंग, खूप सुंदर. हो तो नेहमीच तयार असतो. भीमरायाने सहारा तो दिला, निवारा तो दिला. अगदी एकही शब्द न चुकता आणि खूप सुंदर न घाबरता खूप सुंदर असंग. असंगासाठी जोरदार द्या त्याच्यासाठी साधू खूप छान. आणि एक असंगाची अशी तयारी चालू आहे की तो 14 एप्रिलला खूप छान वक्ता होऊन भाषण देणार आहे. हो तर असंग तुला खूप खूप शुभेच्छा आणि खरोखरच खूप छान भाषण तयार करायचं आहे 14 एप्रिलसाठी. मी बी आर गायकवाड सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. गायकवाड सर, गायकवाड सर. तथागत गौतम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई भीमाई सावित्री या महामानवाला प्रथम अभिवादन. प्रबुद्ध प्रेरणा विहारचे आजच्या आपल्या 62व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या स्मृतिदिनी
महापरिवहनानं गेले. आजच्या विचारपीठावर धम्मपीठावर बाळासाहेब मंदिर अध्यक्ष साहेब अध्यक्ष महोदय अवतरे साहेब, वाचनालयाचे मंदिर अध्यक्ष हरिसुमा वाघमारे साहेब आणि आमच्या अलकाताई आणि सर्व उपासक साथियो, मला अचानक बोलण्याची हे दिली संधी, त्याबद्दल संयोजक मी आभारी वाटतो. आपल्याला कल्पना आहे की बाबासाहेबांचं हे 65वं महापर्वण दिन आहे. बाबासाहेबांनी जे भारताची राज्यघटना लिहिली त्याच्यामध्ये आपल्याला धम्माच्या माध्यमातून सर्व काही धम्मप्रणालीची विशद करून या भारताला राज्यघटना प्रस्तुत केली. हे बाबासाहेबांच्याबद्दल थोडक्यात एक सम्राट लाल ते वाचून दाखवतो. ना कधी इतिहासाने पाहिले असे महापरिवहन दिन, गैरवरले होते आसमात अश्रूचे फुले वाहून, स्तब्ध झाल्या तर वेदी, स्तब्ध जागही झाला महापरिवहन, काळही थांबला. साथियो, बाबासाहेब जाऊन 65 वर्ष झाली, परंतु आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्या धम्माची वाटचाल कुठल्या प्रकारे कशी चालली आहे ह्याचं आपल्याला विश्लेषण करणं गरजेचं आहे. आपण त्यांना स्फूर्ती म्हणून आणि महावीरानिमित्त आपण हा दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या महामानवाला मी कोटी कोटी अभिवादन करून इथे थांबतो. जय भीम. धन्यवाद सर. मी वाघमारे सरांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनावर व्यक्त करावं. महाकाल तथागत भगवान गौतम बुद्ध सत्व महामानव भारतीय घटेश्वर पुरा आमच्या सर्वांचे उद्धार करते आंबेडकर यांच्या स्मृतींना विचारांना प्रथमतः भावपूर्ण अभिवादन करतो. त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अवतरे साहेब, संघाचे संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान साळे साहेब, या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन करणारे आमच्या रमाई गायकवाड आणि सर्व उपस्थित बंधू आणि भटे, खरोखरच आज या ठिकाणी आपण बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करीत असताना आपण प्रत्येकाचं हृदय भरून आलेलं, मन भरून आलेलं आहे. बाबासाहेबांच्या विषयी किती सांगावं, काय सांगावं तेवढं थोडंसं आहे. तर बाबासाहेबांचे अनंत उपकार आज आपल्यावर आहे. आज आपल्या या ठिकाणी छानपैकी उपस्थित आहोत बाबासाहेबचे ते. तर बाबासाहेबांच्यामुळेच तुम्ही आम्ही एकत्र आलेलो आहोत. नाही तर बाबासाहेब नसते तर आज आपण खेड्यापाड्यामध्ये कोणत्या स्थितीमध्ये असतो आपणच आपली कल्पना केलेली. बाबासाहेबांच्यामुळे आज आपला चेहरा फुलला आहे, आज माणूस म्हणून जगतोय. मागच्या आपल्या माणूस नाही जणव म्हणून देखील आपले राहायला मिळते. शिवाय लहान असताना देखील मी माझ्या आईच्या बरोबर जेव्हा गावात जात होतो तर आई आमच्या जेव्हा दुसरा माणूस येत असताना अगदी एका बाजूला भिंतीच्या कडेला किंवा एका बाजूला आरसा घेऊन असे उभे राहायचे आणि तिचा हात धरून मला कारण ते मला हात धरून बाजूला घ्यायची. किती वाईट दिवस काढलेले बद्दल इतर लोकांची बघण्याची दृष्टिकोन आपल्याकडे अतिशय वाईट, भयानक वाईट. आणि त्यांच्याकडे आपण किती कष्ट किंवा किती सण केला असेल आपण ही कल्पना केलीच पाहिजे.
आणि आपल्यामधून जन्मले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे बंड करून उठले, शिकले, सवरले. त्यांना रामजीसारखा पिता मिळाला, रमाईसारखी पत्नी मिळाली. त्यांना धीर दिला, त्यांना प्रसन्न हात दिला त्याला प्रेमाचा. त्या बाबासाहेब बाबासाहेब रामजी पुढे शिकले. रामजी जर नसते तर बाबासाहेब देखील शिकले नसते. कारण बाबासाहेबांना रामजीला वाटायचं माझा मुलगा शिकून मोठा व्हावा आणि समाजात काहीतरी उद्धार करावा, काहीतरी आयुष्य तरी चांगलं जगावं. त्या दृष्टिकोनातून रामजीने त्यांना शिकवलं, बाबासाहेब शिकले. बाबासाहेब शिकले काय कितीतरी त्यांनी कमवलं, कितीतरी जगामध्ये सर्वात करोडपती झाले असते. परंतु बाबासाहेब हे करीत असताना त्यांनी पाहिलं माझा समाज कशाप्रकारे जगतो आहे, आतापर्यंत कशा प्रकारे जगतो आहे. आणि म्हणून त्यांनी ठेवलं काही नाही, त्याचा उद्धार केला पाहिजे. पण उद्धार कसा केला पाहिजे, आपण ज्ञान शिकलं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. ज्ञानच आपल्या सर्वात आवश्यक आहे. बाबासाहेबांनी ओळखलं आणि त्याप्रमाणे बाबासाहेब आपल्यासाठी शिकले, खूप शिकले, शिकून फार मोठे झाले असते. परंतु बाबासाहेब शिकले, रमाईने साथ दिली आणि सगळं करून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी माझ्या समाजासाठी मला काही केलं पाहिजे या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी एक क्षणी व्हायला लागले. कुठे रमले नाही बाबासाहेब, कुठं कधी आपण वाचले कधी आले का, कुठे बाबासाहेब रमले, कुठे काय झाले गप्पा मारत काय नाही. फक्त समाज आणि समाजासाठीच मला जगलं पाहिजे, त्यांचा उद्धार मला केला पाहिजे, या पाश्यासाठीच माझं जीवन आहे. आणि बाबासाहेबांचं संपूर्ण आयुष्य आपल्या समाजासाठी खर्च घातलं. म्हणूनच आपण या ठिकाणी बाबासाहेबांना बाबा म्हणतो, बाप म्हणतो. ते बाप झाले, आई झाले, मित्र झाले, काय म्हणून झाले ते सर्व आपल्याला त्यांनी बाबासाहेबांनी अक्षरशः माणसामध्ये आणण्याचा प्रयत्न आटोकाट केला. 14 तळ्याचा लढा, आपण सगळं लढे सगळे आपण वाचलेले सगळे काय शिकलो. आपण सगळं बाबासाहेबांचे आज लढे बघितले, ऐकले. बाबासाहेबांनी कितीतरी तास सहन करावा लागला. बाबासाहेबांना पोपाशी तापाशी राहावं लागलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या. कोलंबो विद्यापीठामध्ये तिथं असताना देखील किती त्रास बाबासाहेबांनी केला. पण ह्या कोलंबो विद्यापीठामध्ये बाबासाहेब शिकले, मोठे झाले. त्यावेळेस बाबासाहेब त्या कोलंबो विद्यापीठात चाचणी केली की 300 वर्षापूर्वीपासून, म्हणजे आता 10 किंवा 100 वर्षापूर्वी नाही, 300 वर्षापासून विद्यार्थी चांगलेच शिकलेले आहेत, चांगल्यापैकी शिकलेले आहेत. त्यांना आढावा घेतला तर बदलून 300 वर्षामध्ये फक्त एक बाबासाहेब शिकलेले आढळले. आणि म्हणून कोलंबिया विद्यापीठामध्ये आज बाबासाहेब पुतळा आहे. त्या ठिकाणी आहे, त्यांनी लिहिलेलं आहे. काय लिहिलं आहे माहिती, नॉलेज ऑफ म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे असं त्यांनी लिहिलं. त्यावेळेस भाषण सांगितलं त्यांनी की खरोखरच आमच्या कोलंबिया विद्यापीठाचा हा विद्यार्थी आमचं जगामध्ये आमच्या घेऊन गेलेलं आहे, नाव टाकलेलं आहे. त्यामुळे इंग्लंड देखील बाबासाहेब इंग्लंड देखील त्या इंग्लंडच्या युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी ठेवलेला आहे. म्हणजे बाहेरच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचं ओळखलं आणि त्यांचं त्या ठिकाणी पुतळे करतात, महत्त्व कळले त्यांना. परंतु आज या ठिकाणी आपल्या ठिकाणी आपल्या बऱ्याच महात्मा फुलेसारख्या माणसाठी त्या ठिकाणी सावित्रीबाईंचं नाव देतात. किती लढा करावं लागला, 5 लढा करावा लागला तेव्हा सावित्रीबाईंचं नाव देतात. पण आहे कोणत्या युनिव्हर्सिटीला म्हणजे बाबासाहेब एवढे आहे, कळतंय, मोठं आहे हे कळतंय, सगळ्यांना माहिती आहे. परंतु बाबासाहेब कोणत्या समाजाचा, हा फार पहिला प्रश्न म्हणजे बाबासाहेबांचा खास आहे की कोणत्या समाजाचा माणूस आहे. आज जरी आपल्यामध्ये कोणी शिकून जर पुढे गेला तर आपण खरंच खरं किती चांगला शिकतो. लोकांना बाकीच्या माहीत पडलं अरे हा शिकला तर, पण कोण आहे, कोण एवढं शिकून पुढे गेलेलं आहे, कोण ह्याला फार त्या ठिकाणी कोण आहे ह्याला महत्त्व दिलं जातं. आणि मोठा तुमचं किती मोठं शिकला आपला माणूस, कोणते फार मोठा उद्धार गेला तर त्या अगोदर बघितलं जातं हा कोण आहे आणि त्याच्यानंतर त्याची हे करतो. अशा प्रकारे अजूनही आपल्या ह्याच्यामध्ये आहे. बंधू
फक्त आज आपला समाज बाबासाहेबांच्या मध्ये चाललेला आहे कसं का असेल पण बाबासाहेबांचा समाज आज शिकून फार पुढे चाललेला आहे कोणामुळे बाबासाहेबांच्या खरोखरच बाबासाहेबांच्यामुळे आपल्याकडं माणूस म्हणून आपण जगतोय खरोखरच त्या ठिकाणी बोलत देखील धाडस होते मी खरं आपले आई बाप म्हणून ज्यांनी खरोखर आज आपण आई आपल्या आई वडिलांची गेल्या माणसाची आपल्या तारीखेत पुढे तसं केली पण बाबासाहेब आपला माणूस कधी सिंगल आज फार पुण्याचा दिवस आहे फक्त चांगल्या कोणी मी जास्त बोलते ना या ठिकाणी मी महामानव बाबासाहेबांचं ज्ञान सागरासारखं आहे परंतु बाबासाहेबांनी त्याचा कधी गैरवापर केलेला नाही जर गैरवापर करण्याचा जर त्यांनी विचार केला असता तर खरोखरच त्यांच्या घरावर सोन्याच्या विटा चढल्या असत्या किंवा सोन्याची कौलं त्यांच्या घरावर नक्कीच चढली असती आणि त्यांच्यासारखा श्रीमंत माणूस आहे जगात नसता असे होते आपले बाबासाहेब तर बघा प्रत्येकाला बोलायची इच्छा आहे प्रत्येकाला असं वाटतंय की आपल्या मनोगत आपण व्यक्त करावं परंतु आपण वेळेचंही भान ठेवलं पाहिजे आणि थोडंसं वेळेमध्येच आपण आपल्या मनोगत बोललं पाहिजे तर आपण दर गुरुवारी वंदना घेत असतो महिला तर त्या वंदनेत आता ज्या महिला राहतील तर त्यांनी आपल्या वंदनेमध्ये गुरुवारच्या वंदनेमध्ये त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आपण तो दिवस सुद्धा आजच्या दिवसाचाच दिवस त्या दिवशी साजरा करणार आहोत 6 दिवस तर मी आर्या जी मुलगी आमच्या गुरुवारच्या वंदनेमध्ये कायम गीत गात असते खूप छान छान गीत गात असते आताच तिच्या आईने जे विचार मांडले स्नेहा चौरे तर मी आर्याला पुढे बोलवते की तिने तिचं गीत सादर करावं चौरेची त्या मुलांना प्रोत्साहन आणि चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चोचितला चारा देत होता सारा चोचितला चारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा भीमाई परी चिलपिल्या बरी भीमाई परी चिलपिल्या बरी पग पांगराया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोकली निराशा लोकली निराशा लोकली निराशा लोकली निराशा 7 कोटी मधी विकासाच्या आधी 7 कोटी मधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले नवे नेते मनाईचे धनी झाले नवे नेते मनाईचे धनी वामनच्या मनी वामनच्या
रामपुत्रावरी झुंज दिली खाली रामपुत्रावरी दररोज खाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया. जय धन्यवाद. माऊलीची माया होता माझा भीमराया. खूप छान, खूप छान. आताच आपल्या विहारामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष विसे सर यांचे आगमन झालेले आहे. तर त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. महाकावी तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना कोटी कोटी प्रणाम. त्या ठिकाणी जमलेले सर्व माझे बंधू भगिनी या सर्वांचा प्रेम आहे. आज तसं पाहिलं तर हा दिवस बौद्धांनी दुःखाचा मानायचा आनंदाचा मानायचा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे. कारण बोधिसत्व आणि बुद्ध यांना निर्वाण महापरिनिर्वाण हे प्राप्त होतं म्हणजे त्यांच्यासाठी विश्वाची गरज राहिलेली नाही आणि त्यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं म्हणजे त्यांच्यासाठी खुशी आहे. परंतु अशा महामानवांचं ह्या विश्वाला गरज आहे आणि ते आपल्यातून गेलेले आहेत म्हणून आपणाला त्यांची गरज आहे, आपणाला त्यांची छाया हवी, आपणाला त्यांचा आसरा हवा आहे. म्हणून आपल्यासाठी हा दुःखाचा दिवस आहे. आणि अशा प्रसंगी आपण सर्वजण आपल्या प्रभूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. मी थोडा उशीर आलो कारण मी दुपारपर्यंतचे सर्व कार्यक्रम सर्व माझे कॅन्सल केलेले होते. मी 10-12 दिवस श्रावण शिबिराकडे असल्यामुळे माझ्या घरी बहिणी आणि भावंड अरेंज करत होते आणि मग मी काय केलं आजपासून त्यांना जरा सुट्टी दिली आणि मी म्हणलं आज दुपारपर्यंत आहे, संध्याकाळनंतर कोणीतरी या आणि मग मी संध्याकाळचे कार्यक्रम आठवतात. पण अध्यक्ष महोदयांचा फोन आला आणि अध्यक्षांची ऑर्डर नाही हे करता येत आणि म्हणून मी एक अर्ध्या तासासाठी जरी इथं आलेलो आहे आणि खूप बरं वाटलं. तरी पण साहेबांनी बोलवून घेतलं आणि कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला तिथं आलं. खूप मला बरं वाटलं. आणि आज या ठिकाणी बाबासाहेबांना आपण या ठिकाणी सर्वांना सहभागी होऊन त्याचं जे काय आपल्यासाठी केलेलं कार्य आहे, जे काय त्यांचं आपल्यासाठी पेरून ठेवलेलं आहे त्याचं आपण आज सगळं घेत आहोत, उपभोगत आहोत. परंतु आपण या ठिकाणी त्यांची जयंती साजरी करणं किंवा त्यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करणं हे आपलं कर्तव्य नाही आहे. आता आपलं 365 दिवस त्यांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे, जे करायचं आहे समाजासाठी ते करत राहणं ह्या खऱ्या अर्थानं आपल्याला त्यांना ही आज आदरांजली राहणार आहे, मान वंदना राहणार आहे. आपण दिवसातला एकही दिवस असा आयुष्यातला समजल्यापासून की बाबासाहेबांना आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला ज्यावेळेस अवगत झालं तेव्हापासून आपण कधी विसर पडता कामा नये आणि त्याला आपण सतत वाहून घेतलं पाहिजे. या ठिकाणी मी जास्त अधिक बोलणार नाही. त्यांनी सांगितलं मी मधूनच आलेलं त्यामुळे कार्यक्रम किती उशिरा झालाय काही मी याला माहीत नाही. परंतु मी भारतीय बौद्ध महासभा पुणे यांच्या वतीनं बाबासाहेबांना या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि इथे सांगतो. जय धन्यवाद सर, तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. तसेच सरांनी सांगितलं की दररोज 365 दिवस बाबासाहेबांचं नाव घेतलं पाहिजे आणि त्यांची स्मृती
आज स्मृतिदिन असलं ना तर म्हणजे आठवणी, आपण त्यांच्या आठवणीला उजाळा करतो, परंतु तो आजच्या दिवसाला पुरतात नसून दररोज बाबासाहेबांची आठवण केली पाहिजे. दररोज बाबासाहेबांचे विचार आपण आपल्यामध्ये, आपल्या मुलांमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये पेरले पाहिजे. विसे साहेबांनी असा संदेश दिलेला आहे जाता जाता. तर आता ह्या पुढे मी आपल्या विहाराच्या माजी अध्यक्षा त्यांचं आगमन झालेलं आहे आणि मी त्यांनाही विनंती करते, त्या समता सैनिकाच्या वेशात आलेल्या आहेत आणि तिकडे जाऊन त्या सलामीला गेल्या होत्या त्या स्टेशनला, त्यामुळे त्यांना यायला उशीर झालेला आहे. तर त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सर्व महामानवांना तीव्र अभिवादन. आणि 6 डिसेंबर आपल्यासाठी अतिशय दुःखाचा दिवस आहे. अशा बाबासाहेबांना विनम्र कोटी कोटी अभिवादन. विचारमंच आणि सर्व उपासक उपासिका यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. तर आज खरोखर खूप गर्दी होती सकाळीच आणि आम्ही 8:30 वाजल्यापासून बाहेर आहे आणि खूप छान झाली माळवंदन वगैरे, बरं वाटलं थोडंसं. त्यामुळं विहारात येण्यासाठी उशीर झाला, त्यामुळं दिलगिरी व्यक्त करते. तर खरोखर बाबासाहेबांचं कार्य म्हणजे एक दिवशी काही सांगण्यासारखं. 365 दिवस अंतराळी तेच म्हणाले, DC सर तेच म्हणले. ते भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष खूप अभ्यासू आहेत आणि ते 365 दिवस जरी रोज केलं तरी ते आपल्याला कमीच पडते, कारण त्याचा अभ्यासच एवढा महाग आहे. शेवटच्या 5 दिवसात सुद्धा त्यांनी म्हणजे काय काय काम केले, कुठं कुठं सभा घेतल्या, हे सगळं लिखाण केले, त्याच्यावर सह्या केल्यात. कार्ल मार्क्स आणि बुद्ध ह्या धर्माची प्रस्तावना केली शेवटच्या वेळेस, म्हणजे जसं काही त्यांना चांगलंच लागली असं मृत्यूची. तर अशा बाबासाहेबांना कोटी कोटी अभिवादन, कारण मला पण खूप उशीर झाला. कार्यक्रम 10:30 वाजल्यापासून चालू आहे, सगळेजण बसलेले आहेत. तर एक अभिवादन थोडंसं गीतमध्ये परवाच बघितलं होतं व्हॉट्सअपला, तर त्याची फक्त 2च ओळी म्हणते आणि इथंच थांबवते. बरोबर. दुःखाचा डोंगर कोसळला, दुःखाचा डोंगर कोसळला, जनगण सारा तळमळला, जनगण सारा तळमळला, जनसागर हा खळखळला, आज समाज पोरखा झाला हो, आज समाज पोरखा झाला हो, दाता दलितांचा गेला हो, दाता दलितांचा गेला हो, दाता दलितांचा गेला हो. दाता दलितांचा गेला होता. इथे खूप छान त्याही स्वतः गहिवरल्या आणि कोणीही गहिवरे. तर एखाद्या वेळेस आपली आई गेली किंवा आपले वडील गेले तर त्यांच्या आठवणी आपण येतच असतात, कारण ते आपले आई वडील आहे, जन्मदात्री आहे आणि जन्मदिनाचे पिता आहेत आपले, त्यांची आठवण तर येतच असते आपल्याला. पण बाबांचं तसं नाही. ते बाबांचं असं आहे की बाबांच्या आठवणी म्हणजे तुम्ही म्हणेपर्यंत आपण आई वडिलांचा आपल्याला विसर पडणार आहे नंतर, की ज्यावेळेस आपण आई आजी आजोबा होतो त्यावेळेस आपल्या वडिलांचा आपोआप थोडा थोडा विसर होत जातो. पण बाबांचं तसं नाही. बाबांची आठवण ही आठवण आहे, ती मरेपर्यंत आहे, ती अजमार आहे, म्हणजे आपण तिला कधीच विसरू शकत नाही अशी आठवण आहे बाबांची. तर असं मी संस्थापक अध्यक्षांना विनंती करते की तेही खूप अभ्यासक आहे, त्यांचाही खूप गाढा अभ्यास आहे, तसेच महिलांना पुढे नेण्यात त्यांचा खूप मोठा हात आहे आणि खूप अभ्यास आणि नवीन नवीन गोष्टी कायम त्याच्याकडून ऐकायला मिळतात.
तर मी संस्थापक अध्यक्षांना विनंती करेन की त्यांनी महाकाल तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करू. आदरणीय अध्यक्ष आमचे साहेब, आदरणीय रामकृष्ण वाघमारे, आदरणीय आमच्या भगिनी अलकाताई गायकवाड, उपस्थित बंधू आणि भगिनी, जगातील सर्व मोठमोठे नेते मान्य करतात की भारतातली लोकशाही सर्वात मोठी आणि भारतामध्ये लोकशाही जर कोणी रुजवली असेल तर ती बाबासाहेबांनी. आपल्या सर्वांना कल्पना आहेच, ज्यावेळेस बाबासाहेबांनी संविधान या भारत देशाला सुपूर्द केलं होतं त्यावेळेस राष्ट्रपती त्यावेळेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की माझ्यासारखा दुसरा साक्षीदार या भारत देशामध्ये मिळणार नाही. कसं काय तर मी एकदम अत्यंत जवळून आणि दररोज पाहत होतो भारतीय संविधान पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे सांगायचं जर राष्ट्रपती मान्य करतात आणि मी दररोज पाहत होतो बाबासाहेबांची तब्येत एकदम खालवलेली होती तरीही बाबासाहेबांनी घटना पूर्ण केलेली. आणि त्या सभेमध्ये देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू बाबासाहेबांचा गौरव करतात भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून. आणि बाबासाहेब त्यांच्या भाषणामध्ये काय सांगतात, बाबासाहेब म्हणजे किती विशाल, किती हिमालयासारखं मोठं मन होतं बाबासाहेबांचं. बाबासाहेब आपल्या म्हणजे 25 नोव्हेंबरच्या भाषणामध्ये म्हणतात की ह्या घटना समितीचं राष्ट्रपती आणि पंतप्रधान मानतात की पूर्ण घटना बाबासाहेबांनी लिहिलेली आणि बाबासाहेब स्वतः त्याचं श्रेय ज्या घटना समितीतले इतर सदस्य होते त्यांना देतात. म्हणतात घटना समितीचा कच्चा मसुदा माझ्या सहकार्यांनी तयार केलेला आहे. आणि लोकशाही बळकट करण्याचं मी आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे त्या समितीमध्ये एक सदस्य होते घटना समितीत, नशीरुद्दीन अहमद म्हणून. सर्वांनी घटनेची एवढी वाहवा केली होती की फार सुंदर घटना, फार अतिशय उत्कृष्ट घटना, परंतु त्या नसीरुद्दीन अहमद या सदस्यांनी भारतीय घटनेला एकदम सामान्य दर्जाची घटना आहे अशी त्याच्यावर टीका केली होती. आता सर्वांनी जर जगातले सगळे लोक घटनेला मानतात, सगळे मोठे लोक म्हणतात की अतिशय उत्कृष्ट, आणि एक सदस्य म्हणतोय, तर बाबासाहेबांनी किती हे झालं पाहिजे, म्हणजे थोडा बाबासाहेबांना वाईट वाटलं पाहिजे होतं. परंतु बाबासाहेब काही बोलले नाही. बाबासाहेब त्यांच्या भाषणात नसीरुद्दीन अहमदला म्हणतात, नसीरुद्दीन अहमद साहेब मी आपल्या विचारांचं स्वागत करतो. म्हणजे किती मोठं मन बाबासाहेबांचं. आज आपण सर्वांना आपण तर बाबासाहेबांमुळेच आहोत आणि इथून पुढच्या अनेक कित्येक पिढ्या या सुद्धा बाबासाहेबांच्या याच्यावरच जीवावरच जगणार आहोत आपण. अजूनही आपल्याला कोणी नेता वगैरे काय मिळालेला नाही. आपल्या सर्वांना कल्पना असेल 26 नोव्हेंबर 1915 रोजी आपल्या पंतप्रधान मोदींनी घोषणा केली होती की इथून पुढं हा संविधान दिन एकदम मोठ्या प्रमाणात साजरा करणार आणि करतात. फक्त संविधान दिन साजरा करतात, परंतु बाबासाहेबांना जे अपेक्षित होतं की समाजामध्ये समता आणायची, म्हणजे सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने आणि सामाजिक दृष्टीने समानता आली पाहिजे, हा बाबासाहेबांचा पहिल्यापासून प्रयत्न होता. आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं होतं. आरक्षण कशासाठी, तुमची आर्थिक बाजू भक्कम असायला पाहिजे, आणि ह्याच्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षण आपल्याला दिलं होतं. आणि त्याच्यामुळेच आपण थोड्याशा चांगल्या परिस्थितीत आहोत. परंतु या मोदींनी, या भाजपच्या सरकारने दररोज घटना पायदळी तुडवतात. प्रत्येक घटना संविधान दिन फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात, परंतु प्रत्येक दिवशी आता खाजगीकरण प्रत्येक गोष्टीचं खाजगीकरण चालू आहे. ह्याच्यामुळं तुम्हाला उद्या नोकरी मिळणार आहेत का, म्हणजे तुम्ही आर्थिक दृष्टीने बलवान होऊ शकत नाही. आर्थिक बाजू तुमची कमजोरच राहणार आहे, तुम्ही भक्कम होऊ शकणार नाही.
म्हणजे बाबासाहेबांचे जे काय विचार आहेत हे भाजपा सरकार एकदम करास करण्याच्या प्रयत्नात आहे. याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आज मी भिशे साहेबांना या गोष्टीकडे लक्ष देण्याची विनंती करतो. पुढच्या हजारो पिढ्यांना बळ देणार बाबासाहेबांचं साहित्य मला म्हणजे आठवतंय चांगलं की बाबासाहेबांचं ज्यावेळेस महापरिनिर्वाण झालं त्यानंतर एक समिती नेमलेली होती की बाबासाहेबांचं जे साहित्य ते प्रदर्शित झालं पाहिजे, लवकरात लवकर प्रदर्शित झालं. आणि त्यानंतर त्यांनी एक समिती नेमली आणि त्या समितीने डिक्लेअर केलं होतं की बाबासाहेबांचे एवढं लिखाण भारी आहे, मोठं आहे की जगातल्या कोणताही व्यक्ती एवढं मोठं लिखाण करू शकत नाही. आणि त्यावेळेस त्यांनी निष्कर्ष काढलेला होता की 42 ग्रंथ 42 खंड एवढे निर्माण होतील, एवढे बाबासाहेबांनी साहित्य लिहून ठेवलेलं आहे. दुःखाची बाब ही आहे की आजपर्यंत आज 65वा महापरिनिर्वाण दिन आपण मानवंदना देतो बाबासाहेबांना, परंतु फक्त त्यातील 22 खंड प्रदर्शित झालेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत. तर ह्याकडे अजून कोणी लक्ष देत नाही चांगल्या रीतीने. म्हणजे पुढच्या आपल्या हजारो पिढ्यांना चांगलं बळ मिळणार आहे असं साहित्य मंत्रालयामध्ये कुजत पडलेलं आहे. तर ह्या गोष्टीकडं आता भिशे साहेबांची मोठी संघटना आहे, त्या संघटनेच्या मार्फत आपण पत्रव्यवहार तरी करू शकतो. तर अशा अनेक बाबी आहेत की बाबासाहेबांचं कार्य. आता आपण सर्वजण मानतो की फक्त 6 डिसेंबरला अभिवादन केलं आणि 14 एप्रिलला आपण जयंती साजरी केली की आपण बाबासाहेबांचे अनुयायी झालो, तर हे एकदम चुकीचे. बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांनी जे आपल्यावर कार्य सोपवलेले, जी जबाबदारी दिलेली की तुम्ही स्वतः चांगले व्हा, जसं भगवान बुद्धांनी सांगितलंय स्वतः तुम्ही सुधारलं पाहिजे आणि इतरांना सुधारणार तो सर्वश्रेष्ठ पुरुष. बाबासाहेबांनी तर वेळोवेळी सांगितलेलं आहे आपल्याला की बाबा तुम्ही पहिल्यांदा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली करा, नंतर समाजाचं कार्य करा. तर ह्या सगळ्या बाबींकडे आपण लक्ष देऊन विचार करून आणि आपले जे सुशिक्षित लोक आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी चांगली आहे त्यांनी गोरगरीब आपले जे बांधव आहेत, भगिनी आहेत किंवा जे सहकारी असतील, जे गरीब आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे. या सगळ्या बाबासाहेबांच्या आपल्याला जे मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर आपण चालणे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि मी आपला जास्त वेळ घेता, आता बराच वेळ झालेला आहे आणि आपले अध्यक्ष साहेबांचंही सांगणं असतं नेहमी की वेळेत कार्यक्रम आटोपले पाहिजेत. मी आपला जास्त वेळ न घेता बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि तेच करतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. हे म्हटलं होतं ना की सर हे कायम नवीन काहीतरी सांगत असतात. पण आज त्यांनी आपल्याला साहित्यासंबंधी सांगितलं की इतकं साहित्य तिथं म्हणजे कुजत पडलेलं आहे. खरोखरच भिसे सर प्रयत्न करायला काय हरकत नाही. आणि खाजगीकरणाबद्दल सुद्धा ते बोलले. तर खाजगीकरणाबद्दल आपली ॲम्युनिशन फॅक्टरी जी आहे तर ती सुद्धा की जी खूप महत्वाचा तो घटक आहे की तिथे दारू गोळा वगैरे बनतो, ते सुद्धा खाजगीकरण झालेले आहे. तिथली युनियन सुद्धा सगळे काढून टाकलेले आहे आणि म्हणजे युनियनच तुम्ही आता तयार करायची नाही आणि ते पूर्ण खाजगीकरण केलेलं आहे. तसं तुमच्या लक्षात आलं असेल की 8वी पर्यंत शिक्षण हे पुढे ढकललं. म्हणजे पहिली तर दुसरी जाणार, दुसरी तर तिसरी जाणार, असं 8वी पर्यंत शालेय शिक्षण केलेलं आहे. हे सुद्धा कोणाच्या लक्षात आलं असेल की नाही मला माहित नाही, पण ते सुद्धा आपलं खाजगीकरण आहे की जर पायाच मजबूत नसेल तर बिल्डिंग कशी चांगली उभी राहणार. बघा तुम्ही मुलांना खाऊ पिऊ घालायचं, त्यांना खाऊ द्यायचा, शाळेत म्हणजे ते बालवाडीत सुद्धा खाऊ वगैरे द्यायचा, शिक्षणाकडे लक्ष नाही काय नाही. एवढं देऊन मागते तिथं म्हणजे तिथंच खर्चीकरण केलं जातं. 8वी पर्यंत कुठल्याही म्हणजे परीक्षेला मुलगा येऊ नाही येऊ तो पास होत जातो. खरं ते महत्वाच्या गोष्टी असतात की जर आपल्या बिल्डिंगचा पायाच मजबूत नसेल तर ती बिल्डिंग कशी काय उभी राहणार मजबूत. तर हे सुद्धा मला म्हणजे अजिबात पटत नाही.
आणि कधीच पडलेलं नाही की आठवीपर्यंत मुलाला पुढे ढकलतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आता खाजगीकरण होत चाललेलं आहे. म्हणजे आपल्या मुलांनी काय करायचं याच्या पुढे आपल्या मुलांनी काय करायचं की त्यांना गव्हर्नमेंट जॉब मिळणारच नाही. सगळं खाजगीकरणात जर झालं तर खूप छान मुद्दा सरांनी मांडलेला आहे आणि सरांचं मी कायमच स्वागत करते आणि मला त्यांचे विचार खरोखरच खूप आवडतात की ते कायम आपल्याला नवीन नवीन गोष्टी सांगतात. यापुढे आपला कार्यक्रम अध्यक्ष सर घेतील आणि तो कार्यक्रम असा असेल की ज्यांनी 10 दिवस खूप छान छान प्रवचन केले, गाणे गायले, सूत्रसंचालन केले, आभाराचं काम केले, या सर्वांना ते एक प्रशस्तीपत्र देऊन त्यांचं अभिनंदन करणार आहे, त्यांचा आभार मानणार आहे, त्यांचं कौतुक करणार आहे. तर मी आपल्या विहाराचे म्हणजे धडाडीचे म्हणेल ते आणि खूप विचारवंत आहे, नवीन नवीन कल्पना सुचतात त्यांना आणि आतापर्यंत विहार इतकं सुंदर त्यांनी म्हणजे ओढले. आम्हालाही खूप छान पाठिंबा देतात महिला संघाला आणि पुन्हा एकदा मी दिलगिरी व्यक्त करेन की जे कोणी म्हणजे बांधव असतील किंवा भगिनी असतील तर हा कार्यक्रम आपला कायमच चालू असतो. दर रविवारी बांधवांनाही बोलण्याची संधी दिली जाईल. जे राहिले 6 डिसेंबर बद्दल, बाबासाहेबांबद्दल जेवढं एका दिवसात 2-3 तासात संपणारा विषय नाही. बाबासाहेबांचं कार्य खूप महान आहे. आपल्या जन्माला पुरेल इतकं आहे आणि भगिनींची मी दिलगिरी व्यक्त करते. ज्या कोणी भगिनी आपल्या बोलायच्या राहिल्या असतील वेळेअभावी तर आपण त्या गुरुवारी आपण हा कार्यक्रम पुन्हा घेणार आहोत. तर असं मी सरांना विनंती करते की त्यांनी माईक हातात घ्यावं. अखिल विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, तसेच आज ज्यांचा 65वा महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करीत आहोत त्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. आपण बंधू आणि भगिनींना सप्रेम जय भीम. या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित असलेले भोजी विद्या संघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळवे, त्याचप्रमाणे आमच्या भोजी विद्या सार्वजनिक ग्रंथालय वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष आमचे गुरुवर्य रामकृष्ण वाघमारे. काल जे गुरु आणि शिष्य या विचारमंचावर उपस्थित होते तेव्हा आज हे माझे गुरु आहेत. मी आज तुमच्या समोर डिक्लेअर करतो की रामकृष्ण वाघमारे हे माझे 40 वर्षापासूनचे गुरु आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे. तेव्हा काल हे दोघे होते, आज आम्ही दोघे आहोत. माझं बरंचसं काम सूत्रसंचालन करणाऱ्यांनी आमच्या भगिनी त्यांनी सोपं केलेलं आहे. बरंच त्यांनी त्याच्या सूत्रसंचालनामधून बाबासाहेबांबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आमच्या पत्नी लतिका अवसरे यांनी फार सुंदर असं श्रद्धांजलीपर गीत गाऊन केलेले. आमच्या सुमनताई साळवे, शारदाताई मोरे तर नेहमी आम्हाला वाटतं त्या रविवारी त्यांनी एखादं गीत गावं. त्याप्रमाणे आमचे मेहबार साहेब, अनुपमा चव्हाण, प्रभाकर भांगरे, महेंद्र जाधव, स्नेहा चौरे, आमच्या रंजनाताई दिवार आणि आमचा छोटा नातू असंग ओवाळ यांनी पण सुंदर गीत गायलं. बिंबरायाने तरी त्यांना सहारा दिला. वा, सुंदर अभिनंदन असंग तुझं. तसेच आमचे पी.आर. गायकवाड सरांनी एक सुविचार वाचून दाखवलं. तो थोडा अर्धवट होता तर मी त्याला पूर्ण करतो. ना कधी इतिहासाने पाहिले असे महापरिनिर्वाण, कैवरले होते असमंत, अश्रूचे फुले वाहून स्तब्ध झाल्या तरुवेली, स्तब्ध सागरही झाला, महापरिनिर्वाण पाहून क्षणभर काळही थांबला. अशाप्रमाणे आमचे पी.आर. गायकवाड सर ते नेहमी आपल्या घरात येऊन आपल्याला मार्गदर्शन करत असतात. स्नेहा चौरे आणि त्यांची मुलगी आर्या हिने पण खूप सुंदर असं गीत गायलेले. तिला नेहमी घेऊन येत जा स्नेहा म्हणजे आमची विजय चौरेची सुनबाई आणि त्याची नात. तर स्नेहा, मी चौरे साहेबांचं गीत कधी ऐकलं नाही पण त्यांनी रविवारी बिहारात येऊन आपलं गीत सादर करावं. आणि ते आमचे
भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष विसे साहेब, त्यांना मी सकाळी फोन करून सांगितलं की तुम्ही मोडकरी सरांना घेऊन या, कारण जे गौरवपत्र जे द्यायचं होतं ते काही त्यांच्या हस्ते द्यायचं होतं. फक्त ठीक आहे, आज तुम्ही आला. त्याचप्रमाणे शारदाताई ओवाळ संतात त्यांनी त्यालाची सलामी सकाळी देऊन त्या धावत पळत का होईना आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झाले, त्याचं अभिनंदन. आणि आमचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब साळवे नेहमीच आपल्या मनोगतातून आम्हाला मार्गदर्शन करीत असतात, त्याचंही अभिनंदन. तेव्हा वेळ खूप झालेला आहे, मी जास्त वेळ नाही घेता. एक छोटीशी एक आज कविता माझ्या वाचण्यात आली आणि ती खरोखर खूप सुंदर आहे. मला कविता संग्रह करण्याचा खूप आवड आहे. आमचे कवी साहित्यिक आमचे गुरु यांच्यापासून मी ते शिकलेलं आहे. जरी मला लिहिता आलं नाही तरी मी लिहिता म्हणजे पण मी संग्रह करत असतो त्याचा. माझ्याकडे खूप संग्रह. मी कोरोना काळामध्ये जवळजवळ 1.5 वर्षात 4 ते 5 नोटबुक्स अशा खूप आमचे प्रकाश नाईक सरांच्या कोरोनाच्या काळात खूप कविता येत होत्या, त्या मी घेऊन काढलेल्या आहेत. तेव्हा एक छोटीशी कविता मी या ठिकाणी वाचतो आणि माझं अतिशय भाषण संपवतो. बाबा तुम्हास वंदन. होती किती क्रूर रात्र ती, ज्या रात्रीने केला घात. आठवता निर्वाण बाबांचे, डोळे पाणावून जात. तुमचे निर्वाण पाहण्या सागर हे उसळून येई, वार्ता हे ऐकताच नयनातून अश्रू वाही. कीर्ती माझ्या बाबांची आजही घुमते माझ्या कानी. येताच डिसेंबर 6 माझ्या काळजाचं होतं पाणी. काय माझ्या भिप्रायाची आहे त्या चैत्यभूमीला, करणे अभिवादन बाबाला. सारे येते दादरला, ना झुकला कुणा पुढे तो, ना विकला कधी स्वाभिमान. म्हणून बाबा तुमच्या चरणी वाहते माझी मान, वागते ही माझी मान. तुमची उणीव भासेल बाबा मास मरेपर्यंत. तुमच्या कार्यात जिजवेन देह आहे जिवंत जोपर्यंत. महापरिनिर्वाण दिनी तुम्हा कोटी कोटी नमन. लेखनी माझी करते बाबा तुम्हास वंदन. एक अशी छोटीशी कविता मी सांगितलेली आहे. 26 नोव्हेंबर 21 ते आजपर्यंत म्हणजे 6/12/21 पर्यंत आपण बहुजन निकाय संघातर्फे बहुजन निकाय परिवर्तन व्याख्यानमाला आयोजित केलेली होती. आणि या व्याख्यानमालेला आपल्या सभासदांमधूनच आपण अध्यक्ष, प्रवचनकार तसेच स्वागत गीत, सूत्रसंचालन, आभार आपल्या सभासदांमधूनच आपण त्याची निवड करून त्यांनी खूप सुंदर मी संविधानाचे प्रास्ताविक होते शीतल भोसलेने खूप सुंदर सादर केलं. संत कबीर आपले विजय नागले, प्रकाश बगाडे सरांनी राष्ट्रपिता महात्मा फुले याची जीवनकार्य, शारदाताई ओवाळ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि मला सर्वात विषय आवडला तो माता यशोधरा. आता आमच्या संसद अध्यक्षाची सून स्वाती साळवे हिने खूप सुंदर त्या दिवशीचं प्रवचन दिले. असे आमचे सगळेच आमदाताईंनी पण खूप छान, सविताबाई आंबेडकर, शारदाताई ओवाळांनी, आमचे महेंद्र जाधव आणि शारदाताई मोरेंनी, संत गाडगे बाबा खूपच छान. आमचे भिमराव मारे पत्नीची तब्येत बरी नसताना सुद्धा अभ्यासाला वेळ जरी मिळाला नाही तरी वाचून का होईना त्यांनी तो विषयाला त्यांनी न्याय दिला. तेव्हा आज जे गौरवपत्र जे आम्ही तयार केलं त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेने वर्षावासाच्या कार्यक्रमात जे गौरवपत्र तयार केलं होतं त्यातला मी भाग घेतलेला आहे. तेव्हा काय हरकत आहे ना, भारतीय बौद्ध महासभा नेहमीच आमचं मार्गदर्शन आहे. तेव्हा हे गौरवपत्राचं थोडंसं मी वाचन करतो. आता ज्यांचं नाव द्यायचं त्याचं नाव आहे सस्ने जयभे विनंती विशेष. आपणास या गौरवपत्राद्वारे सन्मानित करताना अत्यंत आनंद होत आहे. आपण तन मन धनाने धम्म चळवळीत सक्रिय राहून भगवान बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचार प्रणाली जनमानसात रुजविण्याकरिता आपण सतत कार्य करीत आहात. याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. बहुजन हिताय संघ पुणे या संस्थेच्या विद्यमाने दरवर्षी बहुजन हिताय परिवर्तन व्याख्यान मालिकेचे आयोजन करण्यात येत असते. या प्रवचन मालिकेमध्ये आपण विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्यान देऊन भिन्न पद्धतीने सादर करून उपस्थित राहून योगदान दिले व समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या महान त्यागाची व कार्याची
आदरपूर्वक जाणीव ठेवून भोजन काय संघाच्या वतीने आपला गौरव करण्यात येत आहे. आपल्या हातून यापुढेही असा प्रचार व समाज प्रबोधनाचे कार्य घडत राहावे यासाठी आपण स्वस्थ आणि दीर्घायुष्य लाभो ही मंगल कामना आपले नम्र बहुजनिताय संघ, बहुजनिताय महिला संघ, बहुजनिताय सार्वजनिक ग्रंथालय वाचनालय असे तिन्ही संघाचे एकत्रित आम्ही एक गौरवपत्र तयार केलेले आहे. याच्यात बाळासाहेब साळवे, अशोक अवतरे, विजय नागले, रमेश मोड, लता दळवी, अलका गायकवाड, लतिका अवचरे, सुजाता भारते, प्रकाश बगाडे, कोडिबा दिवार, भीमराव वाघमारे आणि अजय दिले ते तिन्ही संस्था याच्यामध्ये आम्ही सामावून घेतलेल्या आहेत. तेव्हा आम्ही आभार करणारे पण नागले साहेबांना विनंती करतो की त्यांनी नावं वाचतो, त्यांनी प्रमाणपत्र द्या. या ठिकाणी अध्यक्ष भाषण संबोधतो. जय भीम, जय बुद्ध, जय आज कोणालाही गुलाब पुष्प दिले जाणार नाही. त्याच्यासाठी मी भारतीय गौतमा सभेकडून म्हणजे राजकुमार गायकवाड यांच्याकडून 50 त्याची आपल्या पुस्तकं आणलेली आहेत. तर गौरवपत्र आणि त्याच्यासोबत एक वंदनीचं पुस्तक दिलेलं. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव बोधिसत्व परमपूज्य सर्व उपासक वासिका यांना माझी पूज्य मी आपल्या कार्यक्रमाची सांगता होत आहे. तत्पूर्वी ते प्रवचन मालिका सुरू झाले 27/11 पासून ते 6 पर्यंत याने या कार्यक्रम प्रवचन मालिकेमध्ये भाग घेतलेला आहे. त्यांना या प्रबुद्धतेतर्फे प्रसिद्धपत्र देण्यात येते. तर कृपणे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्या विषयाला त्यांनी मान दिला त्याच्यावर सूत्रसंचालन केलं, आभाराचं काम केलं असे 4 लोकांनी ते आपल्याला देणार आहे. तत्पूर्वी मी माझं 2 शब्दामध्ये माझं मनोगत व्यक्त करतो. भारतीय राज्यघटनेतील शिल्पकार महामानव बोधिसत्व क्रांतीसूर्य विश्वरत्न रत्नासूर्य देशाचे उद्धारकर्ते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांना त्यांना विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रमाण करतो. सागराचे पाणी कधीही आटणारे नाही, हिमाचे आगमन कधीही मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरीही आपल्याकडून बाबासाहेबाचे उपकार कधीही मिटणार नाही. तर मोजू तरी किती तुझ्या कर्तृत्वाची, तू जगाला शिकवली व्याख्या माणसाच्या माणुसकीची. तू देव नव्हता, तू देवदूतही नव्हता, तू मानवाची पूजा करणारा हा मानव होता. या महासूर्याला आजच्या दिवशी आपण सर्वजण विनम्र अभिमान करत आहोत आणि शांततेने आपण आजचा हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. मी प्रथमतः सर्व उत्पादक उपासकांचे प्रथम आभार मानतो की त्यांनी आमचे कार्यक्रम झालेला आहे. अतिशय मनात एकाग्रता करून ऐकलेला आहे. तत्पूर्वी आपण आपल्या या आव्हानाचं काम पूर्ण ज्यांना प्रसिद्धपत्र देणार आहोत त्याच्या आयुष्यमान असंग असली ओळा चौधरी नगर धाडोली आली का? आर्या पुढे आर्या चौराशी. हा मी विशेष त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. यापर्यंत जा ना, या तुमच्या असतील द्या असं या विशेष आहे आपण पुढे या मुलाला
हा सुमनताई बबन साळवे विद्यानगर यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. सुमनताई जेवण केला दादा पटपट या रमाताई रमेश मोहोळ विद्यानगर यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. निरंजना ईश्वर काळे लोवा यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. फोटो अलका रामहरी बनसोडे अलका रामहरी बनसोडे चौधरी नगर यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. विमल आदिनाथ धोणे कलवड नाही नाव बोला स्नेहा अमित चौरे स्नेहा अमित चौरे चौधरी नगर. सुजाता चंद्रकांत बाराथे विद्यानगर. बाबासाहेबांचं नाही दिसत थोडं असं बाजूला रंजनाताई पूर्णिमा पवार चौधरी नगर. थोडस इकडे सरकत बाबासाहेबांचा आला पाहिजे फोटो. हा दिसाय कुसुमदिनी प्रभाकर ठाकरे कुमुदिनी प्रभाकर ठाकरे. मोड साहेबांचं घ्या रमेश गोपाळराव विद्यानगर. मोहन रामो नेरे यांनी पुढे यायचं आहे. मोरे पोपट बरं घ्या कुंभवर खास आले बाळासाहेब संभाजी साळवे विद्यानगर. घ्या अनुपमा चंद्रकांत चव्हाण विद्यानगर. घ्या महिला बोलता येईल ना महिलांचे नाही द्या पुढच्या वर्षी जास्त तयारी करायची अशोक रामचंद्र अवचरे शांताताई उंबट मोरे अंबाडगे. घेतला ठीक भीमराव वाघमारे या चिले गुरु या दादा रे वाघमारे मोरे हां भीमराव मोरे अरे सॉरी पुस्तक द्या बाबासाहेबांचा फोटो दिसतो ना नाही थोडंसं इकडे वा. भीमराव पिराजी वाघमारे विद्यानगर. हे बरोबर आहे. सर एकच मिनिट
नारायण जाधव विद्यानगर महेंद्र ठीक आहे महेंद्र जाधव अलकाताई कल्याण गायकवाड चौधरी नगर पावडर म्हणल्यानंतर तिला तर येत ना अलकाताई इकडनं या इथनं थांबा हा बस बस तुषार देवाजी मिश्रा विद्यानगर चौदाला ठेवले या स्वाती कोण पाहिजे तुम्हाला स्वाती प्रवीण साळवे विजय पवन नागले विजय आला का विजय झालं ते बाजू तिथे ताईचं नाव आलं होतं रे त्यांचं नाव. ती ना कोणी बोलतात या बाबा, ते तर लागेल ना. लतिका अशोक अवसरे चौधरी नगर या ना ताई तुम्ही या ना. या ताईचं. बंद घेतात तुम्ही नाही का पुढे नाही पाहिजे तर मैत्रिणी सारख्या पळून देतात. पुढचं घे वैशाली रवींद्र वाघमारे आयुष्यमान बाळा पिसे बाळासाहेब आनंदा पिसे आता आपला या ना सगळे या आजी माझी सगळे या आणि शिखर कवी तुम्ही पण या ना एका फोटो या शिखर कवी थोडीवा मालती पवार चौधरी नगर शिखर कवी न द्या प्रवीण परशुराम वासनी लोगाव प्रवीण वास्ते प्रवीण वास्ते आणि हा तुमचं नाव आहे तुम्ही या नारायणराव नारायण नागले झालं झालं थोडं इकडे वा सेंटरला वा अजून माझं विनोद आव्हाड घेतला सरांनी थोडक्यात काय होईना विनोद आव्हाड बोधिसत्व
त्यांनी सुरळीत काम केलं ना. मी कोण कोण राहिले का? अदर सर या. सातला होणार ते आपण चौथा तर ते 12 तारखेला होणार आहे. रविवारी होणार आहे. 12 तारखेला ते 12 तारखेला होणार आहे. त्याची नोंद घ्यावी. 7 तारखेला ते प्रवचन होणार नाही, कारण परत उद्याला यायला कदाचित आपली उपस्थिती कमी होऊ शकते. तर 12 तारखेला आपल्या सर्वजण उपस्थित राहतील. त्या दिवशी आपला प्रवचन कार्यक्रम संपन्न होणार आहे. खरोखरच ही व्याख्यानमाला आयोजित करण्याचं श्रेय लताताई दळवी यांना जातं. त्यांनीच आपल्या विचारामध्ये आणले आणि ही व्याख्यानमाला सुरू केली. पूर्वी आपण ही व्याख्यानमाला सम्यक विकास संस्था प्रबुद्ध प्रेरणा विभाग चुकून राहिलेलं होतं. रामकृष्ण शंकर वाघमारे या तर ब्रह्मा सोसायटी कलवड यांना सुद्धा हे प्रसिद्ध पत्र देण्यात येत आहे. त्यांनी त्यांचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. गुरुला द्यायचं आहे. आणि विशेषतः म्हणजे आमचे वाघमारे साहेबांचं मला अभिनंदन सुद्धा करायचं आहे की वाचनालयाचे 12,000 बिल आलेले आहे. बिल आणि ते बिल भरण्यासाठी वाचनालयाजवळ आर्थिक हे नसल्यामुळे त्यांनी आपल्याला 1,000 रुपये बिल भरण्यासाठी वाचनालयाला दिले आहे. तसंच ही सुद्धा एक पावती वाचनालयासाठी आम्ही काढलेली आहे. ज्यांना ज्यांना वाचनालयाचं आवड असेल त्याने ती थोडं मदत करावी. ज्यांनी आपल्या प्रवचनामध्ये भाग घेतलेला होता, ज्यांना प्रसिद्धी पत्र मिळाले नाही तरी त्याने पुढे येऊन आपलं नाव द्यावं. तर आणि ते प्रसिद्ध पत्र तुम्हाला देण्यात येईल. तर माझी सर्वांना आदराची विनंती आहे. हे बिल कमी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. जर कमी झाले नाही तर आपल्याला 12,000 रुपये बिल वाचनालयाचं वीज बिल भरावं लागणार आहे. तर मी सर्वांना विनंती करतो, कारण का वाचनालयात लोक येतात, वर्गणी देत नाही आणि गव्हर्नमेंटची अनुदान सुद्धा आतापर्यंत अजून मिळालेलं नाही. त्यामुळे काय करावं किंवा काही दिवसांनी जर वाचनालयाची जर वीज तोडली फार परिस्थिती गंभीर होईल. तर मी आज जे नवीन कार्यकारी आहे त्यांना मी विनंती करतो की थोडा सर्वांनी सहभाग घ्यायचा आणि सुद्धा तुम्हाला सहभाग देणार आहोत. तर लाईट बिल भरण्याची व्यवस्था करावी अशी मी विनंती करतो. आमचे शीघ्र कवी त्यामध्ये वाचनालयामध्ये देखो जी मेरे बाबा की डोली चली, ये जनता गम में डूब चली, ये जनता गम में डूब चली। देखो जी मेरे बाबा की डोली चली, पहुँच ली आरती जब बम्बई में, पहुँच ली आरती जब बम्बई में। लाखों के गिर बाए, लाखों के गिर बाए, देश विदेश दलित
को दौड़े आए, दर्शन को दौड़े आए। कोई पीटे छाती अपनी, कोई पीटे सर अपना, कोई कहे हाय हाय। उड़ गया बगिया का माली, देखो जी मेरे बाबा की डोली चली, देखो जी मेरे बाबा की डोली चली। राजगृह से डोली सज के, राजगृह से डोली सज के चलते थे लाखों हजार, चलते थे लाखों हजार। चंद्रमणि गुरु धम्मनंदा जी करते थे मंत्र उच्चार, करते थे मंत्र उच्चार। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं और गच्छामि मंत्र पढ़े बार बार, बुद्धं शरणं और गच्छामि मंत्र पढ़े बार बार। धर्म के हाथ में ज्योत लगी, धर्म के हाथ में ज्योत लगी, देखो जी मेरे बाबा की डोली चली। ये जनता गम में डूब चली, ये जनता गम में डूब चली, देखो जी मेरे बाबा की डोली चली। पार्थ शिवाजी शून्य जग पर डोली भरे गम सवार, डोली भरे गम सवार। चंदन चिता पे मेरे बाबा की, चंदन चिता पे मेरे बाबा की आरती मिले रख उतार, आरती मिले रख उतार। आग लगी जब चीता में, आग लगी जब चीता में, मचल लगी हाहाकार, मचल लगी हाहाकार। ये जनता रो रो के हाथ मिली, देखो जी मेरे बाबा की डोली चली, देखो जी मेरे बाबा की डोली चली। ये जनता गम में डूब चली, ये जनता गम में डूब चली, देखो जी मेरे बाबा की डोली चली। थोड़ी थोड़ी हस्ती लेकर, थोड़ी थोड़ी हस्ती लेकर लौट चले परदेसी, ओ लौट चले परदेसी। कैसे कहूँ अब दुखड़ा अपना, कैसे कहो अब दुखड़ा अपना। आग लगी ऐसी, ओ आग लगी ऐसी, सूना सूना घर लागे, सूना सूना घर लागे। छाई ऐसी उदासी, दमन को चैन ना मिली, देखो जी मेरे बाबा की डोली चली। ये जनता गम में डूब चली, ये जनता गम में डूब चली, देखो जी मेरे बाबा की डोली चली, देखो जी मेरे बाबा की डोली चली।